नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण नगर परिषद भरतीच्या संदर्भात एक नवीन माहिती पाहणार आहोत आणि माहितीच्या अधिकारातून एका विद्यार्थ्यांनी जे काही प्रश्न विचारले होते नगर परिषद संचालनालयाला, तर त्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी काय दिलेली आहेत आणि त्याच्यातच आपल्याला उत्तर मिळतंय की नगर परिषदची परीक्षा कोण घेणार, MPSC घेणार का TCS घेणार. आणि बरेच म्हणजे सगळेच विद्यार्थी गोंधळून गेलेले आहेत की परीक्षा नेमकं कोण घेणार आहे. तर त्याचं उत्तर मिळायला आज आपल्याला मदत होणार आहे. पण त्याच्या आधी एक मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे. एक लक्षात ठेवा, नगर परिषदचा जो अभ्यासक्रम आहे ना, तो सेम MPSC पूर्व परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे त्यात तोच इकडं नगर परिषदला त्यांनी अभ्यासक्रम दिलेला आहे. त्यामुळं नगर परिषदचा अभ्यासक्रम जो काही आहे त्यानुसार तुम्ही अभ्यास करा. मग एकदा काही ठरलं ना परीक्षा MPSC घेणार का TCS घेणार, मग त्या पॅटर्ननुसार फक्त तुम्हाला प्रश्न सोडवण्याचा सराव करायचा आहे. कारण परीक्षा कोणी घेऊ, अभ्यासक्रम तर तो नगर परिषदचा जो दिलेला आहे त्यानुसारच त्याचे प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळं अभ्यासक्रमात जे काही टॉपिक आहेत त्या टॉपिक व्यवस्थित तयार करून ठेवा. मग पाहू आपण परीक्षा कोणी का घेईन, तुम्हाला उत्तरं त्याची देता येतील. आता आपण माहितीच्या अधिकारातून मिळालेली माहिती पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला GK ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि GK ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. ही माहिती द्यायच्या आधी ना मला तुम्हाला एक मुद्दा क्लिअर करायचा आहे पहा, की आगामी म्हणजे नगर परिषदेमध्ये ना 2 प्रकारच्या भरती निघणार आहे. एक आहे गट क आणि दुसरी आहे गट ड. तर याच्यामध्ये जी गट ड ची भरती होणार आहे ना, ती जिल्हा निवड मंडळामार्फत होणार आहे, ज्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात. आणि ह्या गट ड ची जी पदं भरली नगर परिषदेमध्ये गट ड ची जी पदं भरली जाणार आहेत त्या परीक्षा 100% TCS किंवा IBPS मार्फत घेतल्या जाणार आहेत. तसे आदेशही नगर परिषद संचालनालयामार्फत प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला देण्यात आलेले आहेत. त्यामुळं गट ड ची नगर परिषदेमधील गट ड ची परीक्षा ही TCS किंवा MPSC TCS किंवा IBPS मार्फत, त्यातल्या त्यात TCS मार्फत होण्याचे चान्सेस सर्वात जास्त आहेत. तर हा मुद्दा क्लिअर झाला. मग आता आपला गोंधळ किंवा संभ्रम जो आपला राहिलेला आहे तो कशामध्ये राहिलेला आहे, की नगर परिषदेमध्ये जी गट क ची पदं आहेत, कर निर्धारण पद असेल, लेखा परिषद पद आहे, तर अशी आणि इतरही काही पदं आहेत. ही जी पदं आहेत ना, ही पदं MPSC घेणार का TCS घेणार, एवढाच मुद्दा आपला राहिलेला आहे. तर तीच माहिती आता आपल्याला या माहितीच्या अधिकारात मिळालेली आहे. तर नगर परिषद संचालनालय जे आहे ना, त्याने 3 नोव्हेंबरला जी माहिती दिली ती आपण पाहूयात. तर याच्यामध्ये ना सुरुवातीला ज्यांनी कोणी प्रश्न विचारला होता त्यांनी प्रश्न काय विचारला आहे तो आपण समजून घेऊयात, की महाराष्ट्र राज्यातील सर्व नगर परिषद व नगरपंचायत यामधील कर निर्धारण अधिकारी व प्रशासकीय अधिकारी अ, ब व क श्रेणी आणि लेखापाल व लेखा परिषद अ, ब व क श्रेणी यांच्या सरळ सेवेतून भरावयाची किती पदे 23 जून 2025 पर्यंत मंजूर आहेत, यांची प्रत्येक नगर परिषद आणि पंचायतीच्या आस्थापनेनुसार सविस्तर तपशीलवार माहिती देण्यात यावी. पुढे काय दिले, महाराष्ट्र राज्यातील सर्व नगर परिषद व नगरपंचायत यामधील कर निर्धारण अधिकारी व प्रशासकीय अधिकारी अ, ब व क श्रेणी आणि लेखापाल व लेखा परिषद अ, ब व क यांच्या सरळ सेवेतून भरावयाची किती पदे दिनांक 23 जून 2025 रोजी रिक्त आहेत, याची प्रत्येक नगर परिषद आणि पंचायतीच्या आस्थापनेनुसार सविस्तर तपशीलवार माहिती देण्यात यावी. शासनाने या रिक्त पदाची भरती MPSC म्हणजे पहा इथं आपला मुद्दा MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. त्या अनुषंगाने शासनाने लेखी स्वरूपात MPSCकडे सदर पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव सादर केला आहे का, असल्यास त्याची तारीख व संदर्भ क्रमांक याची माहिती देण्यात यावी. सदर पदांच्या भरतीसंदर्भात MPSC व नगर परिषद संचालनालय यांच्यामध्ये झालेल्या पत्रव्यवहाराचा तपशील देण्यात यावा. सदर भरती प्रक्रियेत 2026च्या MPSC परीक्षेत अंतर्भूत करण्याचा निर्णय घेतला गेला आहे का व त्यासंबंधीचे शासन निर्णय, सूचना किंवा नोट शीट पुरवण्यात यावी. सदर भरतीची प्रक्रिया, पात्रता परीक्षा पद्धत इत्यादी बाबतीत कोणते नियोजन सुरू आहे त्याचा संक्षिप्त तपशील आढावा द्यावा. आता त्याच्या पुढे पहा, उत्तर काय दिले ते खूप महत्त्वाचं आहे.
तर नगर परिषद संचालनालयानं नगर विकास खात्याला जे पत्र पाठवलेलं आहे ना, की MPSC मार्फत कोणती पदं भरण्यात यावीत पहिल्या टप्प्यामध्ये, त्याचं मागणी पत्रच नगर परिषद संचालनालयानं जे नगर विकास खात्याला दिलेलं आहे, तेच पत्र आता त्यांनी इथं दिलेलं आहे माहितीच्या अधिकारात. हे पत्र 1 जुलै 2025चं आहे पहा. की नगर परिषद प्रशासन संचालनालय काय पत्र दिले पहा. नगर विकास विभाग, आता नगर विकास विभागाला काय दिलंय, तर हे जे नगर परिषद संचालनालय आहे ना, हे नगर विकास विभागाअंतर्गत येतं, म्हणून यांना सगळी माहिती नगर विकास विभागाला द्यावी लागते. की विषय शासकीय कार्यालयातील पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याबाबत, की 2024ला जो GR आलेला आहे, 18 जुलै 2024ला, की MPSC मार्फत परीक्षा घेण्यात यावीत. पुढं काय दिले पहा. आता आपण पदही पाहूयात, पण हे मुद्दे समजून घ्या तुम्ही. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. व्हिडिओ थोडा मोठासा होईल पण महत्त्वाचा आहे. की उपरोक्त संदर्भ क्रमांक 2 मधील शासन निर्णयान्वये पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत टप्प्याटप्प्याने आणण्यासाठी तत्वतः मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार संदर्भ क्रमांक 3 नुसार अप्पर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती गठीत करण्यात आली असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणावयाच्या पदांचा प्रस्ताव समन्वय समितीच्या शिफारशीसाठी सामान्य प्रशासन विभाग सेवा 4 कार्यासनास विविध नमुन्यात सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. म्हणजे नगर विकास खात्यानं या नगर परिषद संचालनाला सांगितलं होतं की पहिल्या टप्प्यामध्ये आपली जी पदं आहेत ती कोणती पदं MPSCकडे देण्यात यावीत असं तुम्हाला वाटतं, ती शिफारस तुम्ही करा. मग त्यानुसार यांनी उत्तर काय दिले पहा. की मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील भविष्यातील वाटचाल 150 दिवसांची मोहिमेमधील सेवाविषयक प्रशासकीय सुधारणा तसेच भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजना 2025-26 यात सरळ सेवा पदभरती हा महत्त्वाचा भाग आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा संवर्गातील रिक्त पदे लवकरात लवकर भरणे आवश्यक आहे. आता हा मुद्दा तुम्हाला कळला आहे की पदं लवकरात लवकर भरावे कशासाठी, तर देवाभाऊंचं जे 150 दिवसांचा कार्यक्रम आहे तो पूर्ण करण्यासाठी आणि काम फास्ट व्हावं यासाठी. पुढे पहा. संदर्भ क्रमांक 1 अन्वये सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 2 नोव्हेंबर 2022 नुसार राज्य शासकीय कार्यालयातील गट क मधील लिपिक वर्गीय पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा. बरं, आता हा मुद्दा काही एवढा हे नाही आहे. मी तुम्हाला कोणती पदं MPSCकडे देण्यासाठी यांनी हे दिले ना ते सांगतो पहा. इथं पहा, स्तंभ 5च्या अनुषंगाने पदे प्रथम टप्प्यात तातडीने MPSC लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणण्याची आवश्यकता आहे की नाही. आता कोणती पदं MPSCकडून आणण्याची आवश्यकता आहे, म्हणजे पहिल्या टप्प्यात कोणती पदं देण्यात यावीत, तर त्याच्यामध्ये पहिलं पद आहे पहा, महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य. त्याच्यामध्ये श्रेणी अ, श्रेणी ब आणि श्रेणी क ही तिन्ही पदं त्यांनी काय केलेले आहेत, MPSC मार्फत भरण्यात यावी अशी शिफारस केलेली आहे. स्पष्टपणे दिले आणि कोणत्या पदाच्या किती जागा आहेत त्याची सुद्धा माहिती या ठिकाणी दिलेली आहे पहा. त्याच्यानंतरचं पहा दुसरं जे आहे ते आहे महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा विद्युत अभियंता श्रेणी अ, श्रेणी ब आणि श्रेणी क ही पदंसुद्धा MPSC मार्फत भरण्यात यावी अशी शिफारस नगर परिषद संचालनालयानं केली आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा संगणक अभियंता श्रेणी अ, श्रेणी ब आणि श्रेणी क ही पदंसुद्धा MPSC मार्फत भरण्यात यावेत अशी शिफारस नगर परिषद संचालनालयानं केली आहे. त्यानंतर पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता श्रेणी अ, श्रेणी ब आणि श्रेणी क हे सुद्धा पदं MPSC मार्फतच भरण्यात यावी अशी शिफारस नगर परिषद संचालनालयानं केली आहे. आता जी महत्त्वाची पदं आहेत लेखा परिषद व लेखापाल श्रेणी ब आणि श्रेणी क ही पदंसुद्धा MPSC मार्फतच भरण्याची आवश्यकता आहे अशी शिफारस नगर परिषद संचालनालयानं केली आहे. त्याच्यानंतर कर निर्धारण ज्यासाठी सगळ्यात जास्त म्हणजे अर्ज येतात, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी श्रेणी अ, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी श्रेणी ब आणि कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी श्रेणी क ही पदंसुद्धा MPSC मार्फतच भरण्यात यावी अशी शिफारस केलेली आहे. त्याच्यानंतर अग्निशमन अधिकारी श्रेणी अ, ब आणि क ही पदंसुद्धा MPSCकडे जावीत अशी त्यांनी शिफारस केलेली आहे.
आणि स्वच्छता निरीक्षक हे पदसुद्धा याचं तर मला जास्त विशेष वाटलं, की स्वच्छता निरीक्षक हे पदसुद्धा एम-पी-एस-सी मार्फतच भरण्यात यावं. त्याच्यामध्ये श्रेणी अ, श्रेणी ब आणि श्रेणी ट अशी शिफारस नगर परिषद संचालनालयानं केलेली आहे. आता त्याच्या खाली काय म्हटलेलं आहे, तरी महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा सवलतीतील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणावयाच्या पदांचा प्रस्ताव समन्वय समितीच्या शिफारशीसाठी सामान्य प्रशासन विभाग सेवा 4 कार्यासनास पाठवण्यासाठी पुनश्च सादर करण्यात येत आहे. तर पहिल्या टप्प्यात एम-पी-एस-सी मार्फत ही जी आहेत नगर परिषद संचालनालयातील कोणती पदं भरावी त्याची स्पष्ट माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे ही जी पदं आहेत ही एम-पी-एस-सी मार्फतच होण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. परंतु गट डची पदं मात्र ही टी-सी-एस किंवा आय-बी-पी-एस पैकी टी-सी-एस मार्फत होण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला आभारी आहे. थांबूयात. धन्यवाद.